नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आता आपण मस्कन्नेस कॉलनी एक या ठिकाणी आहोत. आपण पाहू शकता की या ठिकाणी एक लिटिल बर्ड्स प्री स्कूल नावाचं एक स्कूल आहे. या ठिकाणी आज काहीतरी विशेष कार्यक्रमाचे आयोजन होते. नक्की कोणता होता विशेष कार्यक्रम याबाबत आपण लवकरच माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार, आपली ओळख सांगावी. मी लिटिल बर्ड्स प्री स्कूलचे प्रिन्सिपल मिसेस नीरजा खोल्लम. बरं, आज या ठिकाणी महिला दिनानिमित्त काही विशेष कार्यक्रम होता का? हो, महिला दिनानिमित्त आपण पालकांसाठी व इतर महिलांसाठीही कार्यक्रम सकाळच्या वेळेत ठेवला होता, बरं, जिथे वेगवेगळ्या मुलांसाठी आणि पालकांसाठी, महिला पालकांसाठी काही गेम्स अरेंज केलेले. परत त्यांच्यासाठी आपल्या स्कूलच्या माध्यमातून वेगवेगळ्या कोर्सेससाठी आपण डिस्काउंट ऑफर ठेवलेले आहेत. आपल्या स्कूलमध्ये व्हिजिटिंग सायकोलॉजिस्ट येतात, तर त्यांच्या काही वेगळ्या ट्रीटमेंट्सवर आपण महिलांसाठी म्हणा किंवा मुलींसाठी असे काही आपण ऑफर्स ठेवलेले आहेत. परत स्कूलच्या निमित्ताने ह्या 5 तारीख ते 10 तारीख ह्यामध्ये जर कुठल्या मुलींचं ॲडमिशन आहे तर ॲडमिशनवर देखील आपण डिस्काउंट ठेवलेलं आहे. बरं, आता साधारण किती विद्यार्थी आहेत आपल्याकडे? आता आपल्याकडे 35 विद्यार्थी आहेत. आणि वयोगट काय आहे? वयोगट 2.5 ते 6, साधारण प्ले ग्रुप ते सिनियर KG. वर्षभरात काय काय उपक्रम नेमके वेगवेगळे काय होतात? हो, वेगवेगळे उपक्रम होतात. जसं की आपले हिंदू धर्मातले सगळे आपण सण साजरा करतो. परत जे मुलांचं अकॅडमिक टीचिंग आहे त्या रिलेटेडच प्रॅक्टिकल टीचिंग, प्रॅक्टिकल वेने मुलं कसं जास्तीत जास्त शिकता येईल ह्यावर आपला भर जास्त असतो. परत त्यानंतर संध्याकाळी आपल्या इथे टीचर ट्रेनिंग कोर्सेस चालतात, रेमिडियल थेरपीज वगैरे चालतात. त्याच्यावरही आत्ता आपण डिस्काउंट ठेवलेला आहे महिलांना. आत्ता आपल्यासोबत आणखी एक मॅडम आहे, त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम नमस्कार, नमस्कार. आपली ओळख सांगावी. नमस्कार, मी सौ अश्विनी विकासराव. मायमर मेडिकल कॉलेज इथे मी काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आणि शाळेच्या या सवलतीमध्ये विशेषतः मुलांसाठी आणि पालकांसाठी आपण ऑफर दिलेली आहे. त्याचप्रमाणे मी टॅरोट कार्ड रीडर, न्यूमरोलॉजिस्ट, रेकी, क्रिस्टल थेरपिस्ट पण आहे. त्याबरोबरीने आपण फ्लॉवर रेमेडीच्या संदर्भात पण मार्गदर्शन करतो. ज्या काही मुलांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, उदाहरणार्थ आता इंटरनेट ॲडिक्शन खूप आलेलं आहे, किंवा मुलं ऐकत नाही, सांगितलेलं ऐकत नाही, किंवा उद्धटपणे बोलतात, मुलांच्या शैक्षणिक समस्या आहेत, या विशेष समस्यांवरती आपण मुलांना आणि पालकांना विशेष मार्गदर्शन करतो. पहिले मानसिक चाचण्यांच्या माध्यमातून मूल्यमापन करून विशेषतः पालकांना समुपदेशन पहिले केलं होतं. आणि ट्रीटमेंट, रेमेडियल टीचिंग वगैरे आपण सगळं मुलांसाठी उपक्रम राबवत आहोत. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण काउन्सिलिंग, समुपदेशन सेवा ही विशेष सवलतीच्या दरामध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे टॅरोट कार्ड रीडिंग, न्यूमरोलॉजिकल ॲनालिसिस आणि फ्लॉवर रेमेडी या संदर्भातसुद्धा विशेष सवलत देण्यात आलेली आहे. या संधीचा अवश्य लाभ सर्वांनी घ्यावा हेच आव्हान. बरं, मला असा एक प्रश्न आहे की साधारणतः सध्या मोबाईलच्या आहारी मुलं खूप गेलेली, एक वेगळं त्यांना काय असा संदेश देता नाही का आपल्याला की नक्की काय करायला पाहिजे? मोबाईलचं ॲडिक्शन हे विशेषतः कशामुळे झालेलं आहे? पहिले लक्षात येणारी गोष्ट म्हणजे पालकच मोबाईल मुलांच्या हातात देतात. तर ही गोष्ट पहिले टाळली पाहिजे. पालकांनीसुद्धा मुलांसाठी वेळ दिला पाहिजे, गुणात्मक वेळ असला पाहिजे. क्वालिटेटिव्ह टाईम आम्ही सायकोलॉजिकल टर्ममध्ये म्हणतो, तर तो क्वालिटेटिव्ह असावा, क्वांटिटेटिव्ह नसावा. जर पालकांनी चांगल्या पद्धतीने मुलांबरोबर सुसंवाद साधला, किंवा दिवसभरात काय काय गोष्टी घडल्या आहेत हे कामावरून आल्यावरती जरी तुम्ही विचारलं तर नक्कीच मुलंसुद्धा आपसुकपणे बोलती होतात. बऱ्याचदा असंही आम्हाला लक्षात येतं स्पीच थेरपी घेताना की पालक सुसंवाद साधतच नाही मुलांशी. तर मुलंही तक्रार करतात आईवडिलांविषयी की आईवडील आम्हाला वेळ देत नाही. तर हे मुलांकडूनच आलेलं उत्तर आहे की आईवडिलांनीसुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे वेळ द्यावा. तर नक्कीच हे इंटरनेटचं ॲडिक्शन आपल्याला टाळता येऊ शकतं.